ओके सरकार, सरकार पेश है। परफेक्ट. यस, स्ट्रेट. दॅट्स लाईक अ गुड बॉय. आता हा गुड बॉय बॅड बॉय होणार. नाही आई. चल चल चल, आता वेळेत निघणार नाही मी. हा अरे काय कसली ठोकाठोक चालले? आई, काय आहे? ते मी कपाट लावत होते आणि हे शेल्फ मारून देत होते. मला ते मला ना वच्छी आत्यांनी दुर्गा मातेची मूर्ती दिली आहे ती ठेवायला. दुर्गा माता? हो, मी 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 दाखवते तुम्हाला. हळू हळू हळू. काय झालं रे पाहायला? ते ठेस लागले आता. काम करत होते ना तेव्हा. हळू ग. हळू. हा, दाखव. ते आम्ही केळवणाला गेलो होतो ना तेव्हा दिली होती. छान आहे ना? नाही बरी आहे. भांड्यांच्या दुकानात मिळतात 50-100 रुपयांना अशा मूर्त्या, त्यातलीच वाटते ही. आई, देवांची कसली किंमत करायची? अगं नाही आई, मजा करते. हो नाही? हो ना रे. नाही मला जरा गंमतच वाटली. अशी दुर्गेची सिंहवाहिनी मूर्ती पूजेत ठेवत नाहीत ना, म्हणून मी फक्त म्हटलं. तू इथेच ठेवणार आहेस का? हो आणि पूजाही करणार आहेस? हो, पूजा म्हणजे हळद कुंकू वाईन उदबत्ती लावेन. आणि तसंही देवांची पूजा करतोच ना आपण रोज देवघरात. आता ही मूर्ती आलीच आहे तर अशी कशी ठेवायची? हो, पण मी आत्ताच म्हणाले ना तुला की अशी उग्र मूर्ती असेल तर तिची पूजा करत नाही. हो आई, पण सगळे देव सारखेच ना. उलट मला काय वाटतं माहितीये का, आपल्यासारख्यांनी ना पूजावं देवीचं हे रूप. कारण तिने राक्षसांना मारून माणसांना ना संकटातून मुक्त केलं. चला रे मुलांनो, येत्या. अगं वे ललिता, तू इथेच आहेस का? येते. बच्ची मावशी, काय ग? दुर्गा मातेची मूर्ती तुम्ही दिलीत का? हो, आवडली नाही तुला? नाही, छान आहे. म्हणजे कमी किमतीची असते तरी शेवटी देवीची मूर्ती आहे ना ती. आणि कसं आहे की अशी उग्र रूप असलेली मूर्ती ठेवत नाहीत पूजेत, म्हणून म्हटलं. हा ग, आजूबाजूला अशा राक्षसी शक्ती वावरत असतात ना, त्यापासून ही दुर्गा देवीच तुमचं रक्षण करेल. पण वच्ची मावशी, स्वानंदीच्या भोवती कुठली असणार आहे ना राक्षसी शक्ती? स्वानंदीच्याच नाही ग, तुम्हा सगळ्यांच्या आसपास अशी दुष्ट शक्ती वावरते. म्हणून तर लग्नात एवढी विघ्न आलीत ना. आठवते ना तुला? मुलाचं लग्न करून गृहलक्ष्मी आणताय घरात, आणि आज तुमच्याकडे घर पण राहणार नाही आणि लक्ष्मी पण नाही. 2 महिन्याची मुदत देतो तुम्हाला. महिन्याच्या 50,000 रुपये 2 महिन्याचे 1 लाख आणि 10 लाख रुपये डिपॉझिट. ओ, एवढे पैसे कुठून आणायचे आता? जरा हे 5 रुपयाचं नाणं फेकलं होतंस ना तू माझ्या अंगावर? लक्ष्मी फेकलीस, लक्ष्मीने तुला फेकलं. मी बाई या दोघांची पत्रिका एका मोठ्या गुरुजींना दाखवली होती. तर त्यांनी सांगितलं की नवीन जोडप्याच्या रूम मध्ये दुर्गादेवीची स्थापना करा, म्हणजे त्यांच्या नात्याला कुणाची नजर लागणार नाही. त्यांच्या दोघांमध्ये कुठलीही राक्षसी शक्ती वास करणार नाही असं म्हणाले बाई ते. जर तुला नकोच असेल तर मग नाही नाही वच्ची मावशी,
मूर्ती राहू द्या, आता कोणते नवीन संकट नकोय. बरोबर की नाही? खरे बाबा, आता आणखीन संकट नको हा यायला. पण वच्छी मावशी, माझ्या मुलांची किती काळजी आहे हो तुम्हाला. ग बाई, मी कोण काळजी करणारी? काळजी करणारा तो बसलाय वरती. बरं मुलांना, येते मी. ललिता, येते. या बाय. बाय.